अहोरात्र सेवा देत आपण हाफकिन मंडळाचे कार्यकारी उपस्थित संचालक मंडळ आणि पदाधिकारी आणि अधिकारी वर्गांचे धन्यवाद आम्हाला या ठिकाणी आपण बोलवल्याबद्दल। तसं सांगायचं झालं तर किशोर सदानंद भगत म्हणजे आमचे मामा। मामा हा अर्थ म्हणजे वडिलांनंतर आपुलकीने आणि जिव्हाळ्याने एका भाच्यांना आणि भाचीला साथ देणारा व्यक्ती म्हणजे आपला मामा। अहोरात्र सर्वांसाठी झगडणारा आणि अहोरात्र सर्वांसाठी मदतीला येणारा, कधीही परेल अशा शहरामध्ये त्यांना जर कधीही अहोरात्री फोन केला तर सर्वांसाठी मदतीला धावून जाणारे असे आमचे किशोर मामा। त्यांना पुढील आयुष्यासाठी आणि पुढील दीर्घायुष्यासाठी अनंत अशा शुभेच्छा लाभो आणि भविष्य काळातही हाफकिन मंडळाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला जरी गरज लागली तरी ते अहोरात्र हाफकिन मंडळाच्या सेवेसाठी उपलब्ध असतील हीच ग्वाही मी या ठिकाणी देतो। आणि हाफकिन मंडळामध्ये त्यांनी आतापर्यंत जे डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे जसे की एमडी डिपार्टमेंट, जीएम डिपार्टमेंट आणि मेडिकल डिपार्टमेंट यामध्ये जे कार्य केलेलं आहे 1990 पासून आणि 2000 साली ते परमनंट झाले। आणि कैलासवासी सदानंद भगत यांचे ते सुपुत्र, त्यांनी या ठिकाणी अहोरात्र अशी त्यांच्या कारकिर्दीमधील हाफकिन जेव्हा होती आणि आत्ताची जी हाफकिन आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, परंतु त्यांनी जी सेवा या ठिकाणी दिली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र श्री किशोर भगत यांनी 1990 पासून ते आजतागायत जी सेवा दिलेली आहे ती हाफकिन मंडळाने स्वीकारून त्यांना आज रिटायरमेंटचा जो मान दिलेला आहे तो अतिउत्तम आहे। आणि हाफकिन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही एक कळकळीची विनंती राहील जसे की श्री किशोर सदानंद भगत यांना पुढील आयुष्यात जसे कुठल्याही प्रकारची गरज लागेल तर हाफकिन महामंडळ हे अहोरात्र त्यांच्या सेवेसाठी किंवा कुठल्याही इमर्जन्सी सिच्युएशनसाठी तत्पर उभे असतील हीच ग्वाही आपण हाफकिन मंडळाने द्यावी। आणि हाफकिन मंडळामध्ये कार्यरत असलेले जे किशोर भगत आहेत त्यांचं इथलं राहणीमान म्हणजे सर्वांशी नीटनेटके आणि सर्वांशी आपुलकीने बोलण्याचे आणि सर्वांना एकमताने सामावून घेण्याचे, कधी कोणालाही न डगमळता कुठल्याही मदतीला एका सेकंदात धावून जाणे हे त्यांचे खरे वैशिष्ट्य। आणि आज माझे मामा या ठिकाणी रिटायर होत आहेत ते म्हणजे जसे की प्रत्येक आई आणि मुलगा हे नातं असतं तसंच त्यांनी त्यांची माय माऊली सुलोचना भगत यांना त्यांच्या कारकिर्दीपासून जे काही सांभाळलेलं आहे त्या आजतागायत ते सांभाळतच आहेत। आणि अशी माय माऊली त्यांना लाभणं आणि अख्ख्या भगत परिवाराला अशी माय माऊली या ठिकाणी लाभणं ही म्हणजे आनंदाची वार्ता या ठिकाणी आहे। आणि हाफकिन महामंडळाचे दोन्ही एम्प्लॉई श्री जंगम सर आणि श्री किशोर भगत यांना पुढील दीर्घ आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा। धन्यवाद।